नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. या ॲपमध्ये सर्व प्रकारच्या योजना असणार आहेत, याची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. जो काही बाजारभाव आहे, बाजारभावाची माहिती तुम्हाला इथे बघता येणार आहे. तसेच हवामानाचा अंदाज असेल, पिकाचा सल्ला असेल, सर्व माहिती तुम्हाला अशा प्रकारची माहिती या ॲपमध्ये पाहायला मिळणार आहे आणि ती तुम्ही आता या ॲपमध्ये पाहू शकता. तर हे ॲप कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने तुम्ही सगळी माहिती पाहायची, सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी शेतकऱ्याला देण्याचं सरकारने काम केलेलं आहे. हे ॲप आता कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचं आणि सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही पाहायची या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. शेतकरी मित्रांनो, आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे महाविस्तार. इथे पाहू शकता हे जे ॲप्लिकेशन आहे हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. महाविस्तार AI हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला नोंदणी अकाउंट उघडायचं आहे. अकाउंट उघडण्यासाठी खाली नोंदणीसाठी इथे क्लिक करा, हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. सत्यापित करावरती क्लिक करून आपला एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे. त्यानंतर एक पासवर्ड बनवायचा आहे. पासवर्डाची पुन्हा एकदा टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपला जो तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. तुमचं जे काही गाव आहे जिथे तुम्ही राहताय ते गाव इथे निवडायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्या प्रस्तुत करावरती क्लिक करून आपलं अकाउंट इथे उघडून घ्यायचं आहे. आपलं अकाउंट इथे रजिस्टर झालेलं आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे, साइन इन करायचं आहे. आपला मोबाईल नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून साइन इन करू शकता किंवा OTPच्या माध्यमातून सुद्धा इथे ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करून मोबाईल नंबर OTP टाकून सुद्धा इथेच आपला साइन इन करू शकता. इथे आपण साइन इन करूया. व्हाईल युजिंग द ॲप परमिशन द्यायची. अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल. सर्वात प्रथम तुमचा इथं एरिया दिसेल. त्या ढगांवरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुमचं हवामान तुम्हाला पाहता येईल, तुमच्या एरियाचं पुढील 5 दिवसात सुद्धा आणि मागील 5 दिवसात सुद्धा. त्यानंतर इथे आपण पीक जोडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे काही पीक तुम्ही शेतामध्ये लावलेलं असेल ते इथे पीक तुम्ही निवडू शकता आणि त्याची तारीख टाकायची, कधी तुम्ही पेरणी केलेली आहे. पेरणी केलेली इथं तुम्ही तारीख सिलेक्ट करून ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपण भाजीपाला पिके असतील, कडधान्य, तेलबिया पिके, नगदी पिके, भाजीपाला पिके, तृणधान्य पिके, सगळी पिके इथे दाखवले. तुमच्या जे शेतात तुम्ही लावले ते सिलेक्ट करू शकता. पहिला आहे पीक सल्ला. पीक सल्लामध्ये जर गेला तर इथे आपल्याला आता पीक निवडायचं, तर मी इथे पीक निवडतो. मी पीक निवडलेलं नाही आहे तर आपण पीक निवडावरती क्लिक करूयात. समजा मी इथे आता घेतो सोयाबीन आणि सोयाबीनचं इथे मला तारीख विचारली आहे तर आपण सोयाबीनची पेरणी कधी केलेली आहे ती तारीख तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता किंवा दुसरं काय असेल तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. बदला ऑप्शनवरती किंवा हटवा ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्ही ते पीकसुद्धा बदलू शकता, चेंज करू शकता. तरी ते आपण हटवलेलं आहे. आता पुन्हा एकदा घेऊयात आणि आपल्याला जे हवं आहे ते पीक घ्या आणि कधी आपण पेरणी केलेली आहे त्याची तारीख टाकून ठीक आहे वरती क्लिक करा. अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्ही पहिला ऑप्शन आहे पीक सल्ला. आता जेव्हा तुम्ही पीक सल्ला या पहिल्या ऑप्शनवरती जाणार तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला सल्ला दिला जाईल कशा पद्धतीने काय काय अधिक माहिती जी आहे ते तुम्ही पाहू शकता. पूर्ण झालेला टप्पा वगैरे सगळी माहिती तुम्हाला इथे पाहता येईल आणि त्याची माहिती अधिकसुद्धा तुम्ही इथे अधिक माहिती पहावरती क्लिक करून सगळी माहिती इथे चेक करू शकता. अशा पद्धतीने पिकांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. तसेच SOP आहे. SOP कशी फॉलो करायची असते ती SOP इथे दिलेली आहे. त्यानंतर पत्रिका आहे, मृदापत्रिका म्हणतात, तर इथे तुम्ही गट नंबर टाकून ती मृदापत्रिका सुद्धा पाहू शकता. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपलं जे काही कॅल्क्युलेटर आहे खत, ते खत कशा पद्धतीने किती एकराला किती तुम्हाला खत टाकायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे जे माहिती आहे एकर गुंठ्यामध्ये टाकू शकता आणि त्यानुसार तुम्ही इथे खताचं कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला शेती पद्धतीचं जे काही हवामान अनुकूल तंत्रज्ञान आहे ते इथे वाचायला भेटेल. ते इथे तुम्ही सगळी माहिती वाचू शकता. तसेच इथं कीड आणि रोग याच्यावरती काही काही उपचार केले पाहिजेत त्यानुसार तुम्ही जे काही पीक निवडलेलं आहे त्या पिकाचंच तुम्हाला इथे दाखवलं जाईल, ते तुम्ही इथे चेक करू शकता. त्यानंतर बाजारभाव आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने बाजारभाव चाललेला आहे तो बाजारभाव तुम्ही इथे पाहू शकता आणि इथे आपला तालुका वगैरे आपला सिलेक्ट करून सुद्धा तुम्ही त्या तालुक्यात किती, त्या गावामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये कितीचा बाजारभाव चाललेला आहे ते तुम्ही त्या
प्रत्येक पिकाचा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर गोदाम उपलब्धता, गोदाममध्ये किती उपलब्धता आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता आणि त्यांचे नंबर सुद्धा तुम्हाला इथे भेटतील. त्यानंतर शेवटचा आहे योजना, थेट लाभ हस्तांतरण योजना, ज्यामध्ये पोकरा अंतर्गत आणि महाडीबीटी अंतर्गत जे काही योजना आहेत त्या वैयक्तिक लाभाचे घटक योजना असतील किंवा अजून काही ऑप्शन असतील ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. ते पोकराचे ऑप्शन इथे वरती क्लिक केलं की त्या अर्जासाठी तुम्ही इथे जाणार आहात. महाडीबीटीवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता महाडीबीटीवरती ज्या काही योजना आहेत त्या योजनेची कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सर्व प्रकारच्या योजनेची माहिती तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्याची पात्रता काय असते, तसेच कागदपत्रे कोणकोणती लागतात, किती अनुदान, मुख्य घटक काय आहे, सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला भेटेल. आणि खाली अर्ज करायचं असेल तर येथे क्लिक करा बटनावरती क्लिक करून तुम्ही महाडीबीटीच्या वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने ही माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि ही एक ॲप चांगल्या प्रकारे तुम्हाला हे मदत करणार आहे. तर अशा पद्धतीने खाली जर तुम्ही पाहिलं तर अवजारेंची बँक हा एक ऑप्शन आहे, तुम्हाला दिसेल अवजारे बँक म्हणजे ज्या ठिकाणी अवजारे असतील त्या ठिकाणचे जे काही डीलर असतील त्या डीलरांचा नंबर तुम्हाला इथे तुम्ही यादी त्यांची तुमच्या शेजारील पाहू शकता. नकाशावरती पाहिजे असेल नकाशावरती पाहू शकता. आणि तसेच जर तुम्हाला काही व्हिडिओद्वारे पाहिजे असेल तर व्हिडिओसुद्धा यामध्ये दिलेले आहेत, त्या व्हिडिओसुद्धा पाहून तुम्ही आपल्या माहिती घेऊ शकता. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तर आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.